थांब नीतू, कुठे चाललीस? रिलॅक्स, पळून जात नाहीये. मला तुझ्याशी बोलायचंय. हो मग आल्यावर बोलू ना आपण. उशीर होईल ना. पबला जात नाहीये मी, उशीर व्हायला. सो रिलॅक्स, आल्यावर बोलू. बाय बाय. अगं ऐक 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 ऐक. तू गेलीस तर माझ्या बोलण्याला उशीर होईल असं मला म्हणायचंय. मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. नवीन स्थळ आणि त्यांची कौतुक याशिवाय तसे तुझ्याकडे काहीच नसणार आहे बोलायला. आई प्लीज, आता ना माझा अजिबात मूड नाहीये. आणि तसे आता मी पाय मोकळे करायला चालली. सो आल्यावर बोलू. बाय. अगं नीतू. हाय. हाय हाय. वा, खुश दिसतोय. बरोबर आहे ना, जेल मधून फ्री झालो असं फिलिंग असेल ना तुला? अगं हो ना, इतक्या दिवस मी इथे बंद होतो, पण आता सुट्ट्या झाल्याचा फील येतोय बघ. ऋषी नाही आला अजून? अगं नाही ना, म्हणजे तो नाही म्हणून तर मी बोर झालो ना. हो. तू काय करतोयस आता? मी अगं सकाळपासून काहीच केलं नाही मी, आता तरी काय करणार ना. म्हणजे इन शॉर्ट वेळ आहे तुझ्याकडे. अगं माझ्याकडे वेळच वेळ आहे. माझी आजी म्हणायची माणसाकडे 7 जन्म असतात, मग आता काही कशाला करायची ना. मी फ्रीच आहे. अगं पण असं का विचारते तू? अरे म्हणजे मी विचारत होते, काही वेगळा प्लॅन नसेल तुझा तर आपण कॉफी प्यायला जाऊया. कॉफी? अगं कॉफीसाठी मी नेहमीच तयार असतो. चालेल ना मला. ऍक्च्युली काय ना सुम्या, मी ऋषी बरोबर जाणार होते, पण त्याचं हे महत्वाचं ऑफिसचं काम वगैरे आलं ना, म्हणून प्लॅन कॅन्सल झाला. हा असं म्हणजे ऋषी नाही म्हणून मी. अगं चालते चालते, मला चालते. माझ्यासाठी कॉफी महत्वाची ना. जायचं का मग? चल. अगं पैसे घेतले ना तू? अरे हो रे, हे ना ऍक्च्युली नेहमी मी जाते इकडे कॉफी प्यायला, पण आज मी विचार केला की मिस्टर तिळगुळकर, थँक्स. का? म्हणजे तुमचं खूप इम्पॉर्टंट काम कॅन्सल करून तुम्ही माझ्याबरोबर कॉफी प्यायला आलात. हा मी चोके, काही मोठी गोष्ट नव्हती. चोके. स्टील थँक्यू. तुमच्या आई भेटल्या होत्या, खरंच खूप छान आहेत. असणारच. आई कोणाची? आणि बाबा कुठे असतात? कोल्हापूरला. आई पुण्यात आणि बाबा कोल्हापूरला, म्हणजे ते एकत्र राहत नाही. ओ सो सॉरी. ते अजून एकमेकांना सॉरी नाही म्हणाले, तुम्ही का म्हणताय? चोके. पण ज्यावेळेस तुमच्या आईंना भेटले ना, त्यावेळेस खूप कोणीतरी जवळचं भेटल्यासारखं वाटलं. आय मीन एक वेगळ्याच प्रकारची आपुलकी वाटली. तुमचं नेमकं काय बोलणं झालंय? असं काही विशेष असं नाही, इन जनरल गप्पा. काय करताय तुम्ही? आधी बाहेर या, मी तुम्हाला खरंच सांगते. कामिनी. हाय. हाय. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. किती दिवसांनी भेटतोय ना आपण, म्हणजे बघ ना, एकाच सोसायटीमध्ये राहून सुद्धा किती दिवसांनी भेटतोय. हो ग, पण तुला माहितीये ना माझं इंटिरियर डिझायनिंगचं काम आहे. सो ऑनेस्टली ना घराबाहेर जास्त पडणंच होत नाही. आय नो. हे आपण गणपतीला भेटलो होतो राईट? ओ येस. एनिवे, तुझ्या भावाचं नाव मी नाग्या. नागेश. नागेश राईट. तो कसा आहे? काही विचारू नकोस. अगं रोज काहीतरी नवीन नवीन यांचं काही भिनसलंय. ओ गॉड, मी विसरलेच. एक मिनिट हा. तुम्ही वर येताय का आता? हे बघा, मी फायनली सांगते, तिळगुळकर वर या. हे मिस्टर तिळगुळकर, मी तुम्हाला काय ओळख करून देते एकमेकांची? आय मीन तुम्ही एकमेकांना ओळखतच असाल ना. या गणपतीला यांनीच तुम्हाला मदत केली होती. आय मीन तुमचा गणपती घरी आणण्यासाठी, राईट? ऑफकोर्स. येते मी कामिनी, नंतर भेटूया. नक्कीच. सुम्या. आलो. गेलास कामातून आता.
तिळगुळकर, तुमच्या घशासाठी गरम पाणी सांगू का वेटरला? नो मॅम, इट्स ओके. तुमचा घसा मोकळा झाला आता. मगाच सारखं बोला ना. छान छान. छान छान. ओके मग मिस्टर तिळगुळकर, मी तुम्हाला ड्रॉप करते. मॅम तुम्ही व्हा पुढे. घरीच जाता ना तुम्ही? हो पण मग काय, एकाच कॉलनीमध्ये राहतो आपण आणि मी ड्रॉप करेन तुम्हाला. चला. मॅम मला दुसरं काम आहे. हो, आत्ता तर तुम्ही म्हणाला होतात ना की घरीच जाताय म्हणून. आत्ता जस्ट अचानक आठवलं मला काम. तिळगुळकर, असं अचानक तुम्हाला कसं काही आठवू शकतं? दैवी देणगी आहे मला मॅम. ओके, मग तुमचं जिथे काम आहे तिथे मी तुम्हाला ड्रॉप करते आणि मग मी पुढे जाते. ओके मॅम. मॅम मला जवळच जायचं. ठीक आहे, उद्या ऑफिसमध्ये भेटू. बाय. बाय मॅम. आपल्या गावाकडं 2 जीप, 3 मोटरसायकल, असा प्रॉब्लेम आता त्याचा काय उपयोग? काही आहे म्हणा. पण मी काय म्हणतो, आज का ऑटो बिटोचा संप आहे का काय? नाही म्हणजे एवढा वेळ झाला तरी ऑटो येईच ना. नीतू, नीतू तुझ्याशी बोलतोय. नीतू, ओ, माझ्याशी बोलताय का? नीतू कोणाचं नाव आहे अजून? पण आपण कोण आणि आपल्याला माझ्याशी काय बोलायचंय? नीतू मी तुला सगळं कारण अनोळखी माणसांशी बोलत नाही मी. असं नको ना बोलूस. नीतू, ऑटो, नीतू ऐक तरी. काय करतोय? तिच्या सोबत जा. घरी सोड तिला. अरे हो, घरी सोड तिला. आई आलो. ऋषी, ये 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 ये. काय झालं आई? कशाला बोलवलं अचानक? सांगते ना, बस इट्स ओके. बस. बसलो. कसं ग माझं बाळ ते बिचार, दमलायस ना खूप? काय झालं रे तुला? चालत आलास की काय? एवढं कोण चालणार आहे? रिक्षाने आलो. घे. मग चेहरा का असं उतरलाय? असू दे, मी मस्तपैकी कॉफी करून आणते तुझ्यासाठी. आई कॉफी नकोय. कॉफी सोडून काही चालेल मला. का? आज कॉफी माझ्यासाठी विश. विष? तुला नाही समजणार. सोड. ऋषी, इकडे. कोड्यात बोलू नकोस. सांग मला काय झालंय ते. मला ऍसिडिटी झाली. ऍसिडिटी? ऋषी, एवढ्या लहान वयात तुला ऍसिडिटी झालीये? अंकल होत चाललायस हा अगदी तू ऋषी. अरे म्हणून तर मी तुला बोलावून घेतलंय. मला बोलायचंय तुझ्याशी थोडं. कशाबद्दल? कामिनी बद्दल. काय? तर मित्रांनो, मी तुमचा निरोप घेतो, पण कुठल्याही प्रकारचा गैरसमज प्लीज 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 मनात ठेवू नका. तो पटकन क्लिअर करून टाका. तुम्हाला बरं पडेल. आज एवढंच. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. टिल देन टेक केअर. तुमचा आभार. पल्लू, ऍक्च्युली आजचं आभासचं बोलणं ऐकून ना मी अजून कन्फ्यूज झाले. कन्फ्यूज? आता आता त्यात काय कन्फ्यूज होण्यासारखं आहे? मला खरंच कळत नाहीये. माझी सिच्युएशन, माझ्या मनातली घालमेल त्याला कशी कळली?